तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 13 जानेवारीच्या भागात अर्णवने फोन करून काच फोडल्याच्या पैशांची ईश्वरीकडे मागणी केलेली असते आणि तो म्हणतो की जर तू माझे पैसे परत नाही केले तर मी त्यानंतर जे काही करेल त्याने तू फक्त दुखावली जाशील आणि ते तुझं तुझं काम आहे. आणि रागाने तो फोन ठेवून देतो. तो ईश्वरीला जराही बोलू देत नाही. तेव्हा आकाशच्या आत्ता कुठे लक्षात येतं की काच फोडणारी एखादी मुलगी होती. इकडे ईश्वरीचा नुसता संताप होतो. ईश्वरी चिडत्याने म्हणते की असा राग येतो ना मला या भाडकुचंद भांडाभांडेचा की म्हणतो कसा, आय विल गिव्ह हर्ट यू. तेच ना तू आधीच करून ठेवला आहेस. इकडे अर्णव देखील खूप वैतागलेला असतो. आकाश त्याला म्हणतो की त्या मुलीला तू फोन केला होतास जिने तुझ्या गाडीची काच फोडली. अरे कमॉन दादा, तुझी लेवल काय, त्या पोरीची लेवल काय. त्यावरती चिडलेला अर्णव म्हणतो की मला त्या मुलीची लेवल दाखवून द्यायची आहे आकाश. आकाश पटेलचा नंबर मागतो तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी तुला नंतर देईन. कारण ईश्वरीला फोन केल्याने अर्णव खूपच डिस्टर्ब झालेला असतो. अर्णव पुन्हा आकाशवरती चिडतो आणि त्याला झोपायला जायला सांगतो. आकाशही तेथून जातो. तेव्हा अर्णव विचार करतो की कोण अर्णव, सात्विका, राजेश शिर्के असं म्हणाली होतीस ना तू. आता मीही दाखवून देतो की मी नक्की कोण आहे ते. तर इकडे ईश्वरी मात्र अडकून पडलेली असते. ती म्हणते की शेळीला कसं गोट्यात बांधून ठेवतात तसं आत्याने मला या कमऱ्यात बांधून ठेवलं आहे. ईश्वरी अडचणीत सापडते. विचार करते की साड्यांची एवढी मोठी ऑर्डर मिळून गेली परंतु अचानक ती कॅन्सलही कशी झाली रे गणूबाप्पा. आता नोकरीसाठी तरी आत्याकडून परमिशन मिळणं शक्यच नाही आणि ती खूपच नाराज होते. आता ईश्वरीला पुढे काही मार्गच दिसत नसतो. ती खूप मोठ्या अडचणीत सापडलेली असते आणि म्हणूनच हात जोडत गणपती बाप्पाचा ती धावा करते आणि गणपती बाप्पा तिच्यासाठी धावून येतात देखील. नेमका त्यावेळी फोन वाजतो. घाबरलेली ईश्वरी विचार करते की बापरे, त्या भडकूचंदचा पुन्हा फोन तर नसेल ना. परंतु फोन आलेला असतो राकेशचा. तीही ईश्वरीला नोकरीच्या आनंदाची बातमी देण्यासाठी आणि नोकरी मिळण्याचा आनंद ईश्वरी साजरा करत असते. अगदी आनंदाने वेडे होऊन नाचण्याचीच वेळ आलेली असते. तर राकेश तिला म्हणतो की भेटावं लागेल. नाही म्हणजे नोकरीबद्दल अशीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला फोनवरती नाही ना देऊ शकत म्हणून म्हणतोय. इकडे आकाश दरवाजा ठोठावतो तेव्हा अर्णव त्याला आतमध्ये यायला सांगतो. आकाश म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यावरती अर्णव त्याला म्हणतो की हे बघ, बिझनेससाठी मी 24/7 अवेलेबल असतो हे चांगलंच माहिती आहे तुला. बोल कशासाठी आला होतास. त्यावरती आकाश उत्तर देतो की दादा, मीटिंग ठरले आहे कॅफे ॲलेक्समध्ये आणि तो माहिती देऊन तेथून निघून जातो. तर नेमकं राकेशने ईश्वरीसोबत तिथेच भेटायचं ठरवलेलं असतं. तर फोन ठेवून दिल्यानंतर ईश्वरी खूप खुश झालेली असते. अगदी आनंदाने नाचतच असते. तर इकडे राकेश म्हणतो की खूप आतुरता लागली आहे तुला भेटायचे. आणि नेमकं ते वाक्य अंजली ऐकते. अंजली त्याला विचारते की कोणाला भेटण्यासाठी आतुर आहात राकेश. त्यावरती राकेश धक्क्याने मागे वळतो आणि तो तिला विचारतो की तू इथे कधी आलीस. त्यावरती अंजली त्याला येऊन विचारते की आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या राकेश. त्यावरती राकेश गोडगोड बोलून नेहमीसारखा तिला गुंडाळतो की केस म्हणजे क्लायंटला भेटायला आतुर आहे, केस सेटल झाले ना. त्यावरती अंजली त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवून असते. ती म्हणते की राकेश, अहो तुम्ही हे क्लायंट, हे केस यामध्ये इतके बिझी झालेले असता की तुमची एक गोड बायको आहे हे देखील तुम्ही विसरून जाता ना कामांच्या गडबडीमध्ये. परंतु अंजलीच्या पाठीमागे राकेश नक्की काय गुण उधळतोय हे त्या बिचारीला कुठे ठाऊक असतं आणि नेहमीसारखा तो गोड बोलून तिला गुंडाळतो. तो म्हणतो की असं काय बोलतेस. तर राकेश म्हणतो की मला ना क्लायंट असू देत, केस असू देत, प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त तूच दिसतेस. त्यावरती अंजली म्हणते की छे, खोटं बोलताय तुम्ही. त्यावरती राकेश म्हणतो की नाही, हे बघ, पल पल दिल के पास हमेशा तुम रहते हो. तेव्हा अंजली अगदी लाजून चूर होते आणि अंजलीला तो म्हणतो की विश्वास बसत नाही आहे का, गाऊन दाखवू का मग. त्यावरती अंजली चोर चोरायचे हसायला लागते. राकेश तिला म्हणतो की अशीच कायम हसत राहा, हसताना माझी बायको खूप गोड दिसते. अंजली लाजते आणि राकेशला घट्टमिठी मारते. राकेश यावेळी तरी बचावलेला असतो. नालायक राकेश मनोमन म्हणतो की अंजली, अगं तू कितीही गोड असलीस
तरी ते इंदोरी ईश्वरीची बात ही कुछ और आहे. ईश्वरी, आता लवकरच भेटू आणि कायमचंच मी तुला माझ्या जाळ्यात अडकवतो, असं म्हणत राकेशला हसू येत असतं. राकेशच्या मनात आता काळं आलेलं असतं, परंतु बिचारी ईश्वरी, त्याच्यावरती तिने पूर्ण विश्वास टाकलेला असतो. तर इकडे ईश्वरी अगदी आनंदाने वेडीपिसी होते आणि भान हरपून अगदी वेड्यासारखी ती नाचायला लागते. इतक्यातच तिचा आवाज ऐकून जयश्री नम्रता आतमध्ये येतात आणि दोघीही धक्क्यातच असतात की ईश्वरीला एवढंही जयश्रीने सुनवून काहीच फरक पडला नाही असं त्यांना वाटत असतं. ईश्वरी वेड्यासारखी नुसती नाचत सुटलेली असते आणि ती तिचा आनंद साजरा करत असते. परंतु जयश्री तिच्यावरती खूप चिडते आणि जयश्री तिला बेडच्या खालती उतरायला सांगते. ती म्हणते की एकतर मी तुला शिक्षा म्हणून खोलीच्या बाहेर पडायचं नाही असं सांगितलं होतं, तर रूममध्ये येऊन ततार करत नाचत सुटलेस का? तर तिथे जयश्री त्या दोघींनाही बजावते की आता गुपचूपपणे झोपा तुम्ही. ज्यावेळी जयश्री तेथून निघून चाललेली असते, ईश्वरी कान पकडून तिची माफी मागते, परंतु जयश्री तिच्याकडे दुर्लक्ष करून निघूनच जाते. बिचारे ईश्वरीचं ती काहीच ऐकून घेत नाही. नम्रता ईश्वरीला एक फटका मारते आणि विचारते की काय गं, अगं एकतर एवढं मोठं कांड करून आले आहेस आणि वरून इथे नाचून आनंद कसला साजरा करतेस? त्यावरती ईश्वरी तिला आनंदाची बातमी देते की राकेशजींनी माझ्यासाठी छानशी नोकरी शोधली आहे आणि राकेशला भेटण्यासाठी ईश्वरी खूपच उत्सुक असते. ईश्वरी नम्रताला म्हणते की त्यांनी मला उद्याच्याला भेटायला बोलवलं आहे. कधी एकदा भेटते आणि नोकरी मिळवते असं झालं आहे. त्यावरती नम्रता थोडीशी घाबरते आणि म्हणते की ईश्वरी, भेटायला बोलवलंय? हे बघा, आपण मुंबईमध्ये नवीन आहोत आणि त्यांना तू धड ओळखतही नाही, कशी जाणार आहेस त्यांच्यापर्यंत? त्यावरती ईश्वरी नम्रताला मस्का मारते की अगं ताई, आमची चांगली ओळख झाली आहे अगं, आणि मला वाटतं की हे सगळं ना गणूबाप्पाच घडवून आणत असावा. खरं तर हे सगळं नियतीच घडवून आणत असते, कारण तिला अर्णव ईश्वरीला एक करायचं असतं ना. तर ईश्वरी पुढे नम्रताला समजावते की ताई, अगं हे बघ, मी मगाशी गणूबाप्पाकडे तक्रार केली ना, मग त्याने माझ्यासाठी हे सगळं महत्त्वाचं काम केलं, कारण अचानक लगेच फोन आला ना मला नोकरीचा. हे बघ, हे सगळं ना खूप बढिया झालं आहे. आत्ता फक्त तुला माझ्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. आणि ईश्वरी नम्रतालाच अडचणीत आणते. ईश्वरी तिथे एक शक्कल लढवते आणि नम्रताला समजावते की तू पटकन आत्याला बाहेर घेऊन जा, मी चटकन जाऊन राकेशजींना भेटून येते. मी चटकन परत येते, मग तू पटकन आत्याला परत घेऊन ये. आता ईश्वरीला जे सगळं सहज आणि सोपं वाटत असतं, ते नम्रतासाठी किती अडचणीचं आहे हे तिलाच ठाऊक ना. तर नम्रता म्हणते की मी अजिबात असं काही करणार नाहीये. त्यापेक्षा तू एक काम कर, त्या माणसाचे पैसे द्यायची काहीच गरज नाही आहे ईश्वरी तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, अगं त्याचा मगाशी फोन देखील आला होता. अगदी डोक्यावरती बसलाय तो माणूस माझ्या. त्याचे पैसे परत तर करावे लागतील ना. तेव्हा नम्रता तिला सुचवते की तू एक काम कर, तू ना जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दे ना त्याच्या विरोधात. त्यावरती ईश्वरी तिला म्हणते की डोक्यावर पडलेस का? अगं एकतर काच माझ्याकडून फुटले, त्याच्याऐवजी पोलीस मलाच ताब्यात घेतील आणि वरून मलाच पैसे द्यायला लावतील. ईश्वरी तिथे नम्रताला आठवण करून देते की आईबाबांचं लॉकेट तर त्याच्याकडेच आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते की हो अगं ईश्वरी, ते लॉकेट आपल्याला मिळवावं तर लागेल. तेव्हा ईश्वरी नम्रताला समजावते की तू अजिबात काळजी करू नकोस ताई, मला मुंबईचे रस्ते कसे असे पाठ झाले आहेत. त्यावरती नम्रता ईश्वरीला आठवण करून देते की हो, म्हणूनच तर आज माती खाल्ली ना. जी ऑर्डर ज्या घरात पोहोचवायची होती ती पोहोचवली, हो की नाही? तर तिथे ईश्वरी थोडीशी चाचपडते, गडबडते आणि म्हणते की ताई, अगं ते चुकून झालं ना. म्हणजे चुकीच्या घरात ऑर्डर गेली मान्य आहे, परंतु तुला सांगू का की तिथे ना एक अंजली ताई होत्या, त्या इतक्या मनाने प्रेमळ आहेत ना. मी एक काम करते ना, मी त्यांच्याशी बोलून बघते ऑर्डरबद्दल. त्यावरती नम्रता तिच्यावरती ओरडते की गुपचूप कपडे बदल आणि झोप हा इशू, आगाऊपणा करू नकोस. तर तिथे ईश्वरी जयश्रीची ॲक्टिंग करत असते आणि नेमकं जयश्री तेच वाक्य रिपीट करते की काय चाललंय, ही महामाया झोपली की नाही अजून? त्यावरती ईश्वरी नम्रता जोरजोराचे हसत असतात. ईश्वरी ज्यावेळी झोपलेली असते, नेमकं तिला सतत अर्णवचं तेच तेच बोलणं आठवत असतं. अर्णवचं पैसे फेडणं म्हणजे ईश्वरीच्या डोक्यावरती टांगते तलवार झालेली असते. तर त्याच नंतर दुसऱ्या दिवशी कॅफे एलेक्स मध्ये मीडियाची एक मीटिंग ठरलेली असते की ज्यामध्ये अर्णवच्या फॅशनच्या
एक नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेलं असतं आणि त्याबद्दलच मीडियासोबत तो चर्चा करत असतो. अर्णव मीडियाला सांगत असतो की सात्विक ब्रँड हा खूप मोठा ब्रँड आहे, कारण माझा स्वतःवरती विश्वास आहे, देवावरती नाही. इतक्यातच धडाकेबाज एंट्रीने ईश्वरी तिथे पोहोचलेले असते अर्णवचं पैसे परत करण्यासाठी. ईश्वरी अर्णवला येऊन जा विचारते की कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? म्हणजे तुम्ही जगातली कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता, परंतु या ईश्वरी देसाईचा आत्मसन्मान नाही हा. तेव्हा मीडिया ते सगळं कव्हर करत असते आणि त्यांना चांगली न्यूजच मिळत असते. ईश्वरी तिथे धडाकेबाज एंट्रीने अर्णवचा घमेंड उतरवायलाच आलेली असते. अर्णव पुढे येऊन तिच्यासमोर उभा राहतो तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की नक्की तुम्हाला किती पैसे हवे आहेत? 50,000च ना, हे घ्या तुमचे पैसे. असं म्हणत ईश्वरी अर्णवच्या अंगावरती पैसे फेकते. ती उधळते त्याच्या अंगावरती. ती त्याला विचारते की किती हवेत? 50,000, 60,000, 70,000 की 1,00,000 रुपये? हे सगळेच पैसे घ्या आणि तुमचे पैसे मी परत केले आहेत, त्यामुळे मला माझं लॉकेट परत द्या. तेव्हा अर्णव निमूटपणे आपल्या खिशातून लॉकेट काढतो. तेव्हा ईश्वरी त्याच्या हातातून ते लॉकेट हिसकावून घेते आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देते की हिशोब चुकता झाला. आता हे सगळं मीडिया कव्हर करत असते आणि नुसतं तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं की एवढा मोठा बिझनेसमॅन आणि एका साधेसुध्या मुलीने त्याच्या तोंडावर पैसे फेकून त्याचा माज उतरवला. त्यानंतर ईश्वरी वळून मीडियाला म्हणते की नाव लक्षात असू द्या, म्हणजे हे सगळं कव्हर करा आणि त्यांचे पैसे मी परत केले आहेत. तर ती ईश्वरी पाठीमागे वळून अर्णवला म्हणते की कायमला नाव लक्षात ठेवा, ईश्वरी संजय देसाई. परंतु ईश्वरी हे सगळे स्वप्नात पाहत असते की कसं नोकरी करून पैसे कमवले तिने आणि अर्णवच्या तोंडावर फेकून तिचं लॉकेट सोडवलं ते सोडवलंच, परंतु त्याचा घमेंड देखील उतरवली. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, नोकरी करून हे सगळे पैसे फेडले मी. आता ईश्वरी झोपेत बडबडतच असते की नाम तो याद रहेगा ना, ईश्वरी संजय देसाई फ्रॉम इंदोर. तेव्हा नम्रताला तिची काळजी वाटते. ती येऊन विचारते की ईशू, अगं झोपेत काय बडबडतेस तू, उठ ना. अखेर नम्रता ईश्वरीला स्वप्नातून जागी करतेच आणि सत्यता दाखवते. इकडे तिकडे पाहून ईश्वरी हवालदिल होते. तर ती नम्रताला विचारते की तू? त्यावरती नम्रता फनी उत्तर देते की मी नम्रता संजय देसाई फ्रॉम इंदोर. तू ईश्वरी संजय देसाई फ्रॉम इंदोर. त्यावरती ईशू म्हणते की मला माहिती आहे का ताई हे सगळं, परंतु मी तर तिथे होते ना. तुला माहिती आहे का ताई, तो बिनपगारी फुलं अधिकारी आहे ना, त्याच्या तोंडावरती ना मी असे त्याचे पैसे फेकून मारले अगं. त्यावरती नम्रता विचारते की कोण बिनपगारी फुलं अधिकारी ईशू? तेव्हा ईशू म्हणते की तोच तो भडकूचंद भांडाभांडे. तेव्हा नम्रता डोक्याला हात लावत म्हणते की हे भगवान ईशू, म्हणजे काय आता त्या पोराची स्वप्न तुला आत्ता पडायला लागली की काय? अगं उठ, 9 वाजले आहे, तुला राकेशजींना भेटायला जायचंय ना. त्यावरती ईश्वरी खाडकन जागे होते आणि विचारते की काय, 9 वाजले 12 के ढेर. अगं पण मला वेळेत जावं लागेल ना भेटायला त्यांना. त्यावरती नम्रता तिला समजावते की हो, भेटायला जाण्याआधी तयार तर व्हावं लागतं ना ईशू. ईश्वरी तिथे नम्रताला हे पटवून देते की सगळं कसं गणूबाप्पाच घडवून आणतो आहे. हे बघ, जर माझ्याकडून ती साड्यांची ऑर्डर चुकीच्या घरात गेली नसती तर आत्याने मला असं कमऱ्यामध्ये बंद नसतं केलं आणि जर मी गणूबाप्पाशी भांडले नसते तर मला राकेशजींचा कॉल कसा आला असता. त्यावरती नम्रता म्हणते की हो ईशू, समजलं, चल उठ पटकन. तर ईश्वरी तिला थांबवते पुन्हा आणि म्हणते की आता आत्याचं काय करायचं, खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना. हे बघ, तू एक काम कर, आत्याला ना बाहेर घेऊन जा काही वेळासाठी, तोपर्यंत मी राकेशजींची भेट घेऊन येते. त्यावरती नम्रता म्हणते की काल काय झालं होतं ते लक्षात आहे ना ईशू. तर ईश्वरी तिथे नम्रताची खूप समजूत घालत असते, अगदी हात जोडून विनंत्या देखील करते. तेव्हा नम्रता तिची मदत करायला तयार होते आणि ईश्वरी आता नोकरी मिळवण्यासाठी राकेशला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड असते. तर इकडे राकेश आजी आले त्या का ते चेक करतो आणि पटकन जाऊन देवीचं दर्शन घेण्याचे नाटकं करायला लागतं. आजी त्याच्यावरती जाम खुश होतात आणि म्हणतात की अशी देवावरती श्रद्धा असायला हवी. आमच्या अर्णवला देखील देवाचे आशीर्वाद घेण्याचा तुम्ही बुद्धी घाला की, नाही म्हणजे तुम्ही समजवलं तर तो ऐकेल, आमचंही काहीच ऐकत नाही ना. तुम्ही कसं कामाच्या निमित्ताने बाहेर पडत असता तेव्हा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कधी जात नाहीत. त्यावरती
राकेश म्हणतो की आजची लहानपणापासूनची सवय आहे आणि अर्णवला याची सवय केव्हा लागेल माहिती आहे का, की त्याच्या आयुष्यात अंजलीसारखीच एक गोड मुलगी येईल तेव्हा. अंजली ही नेमकी तिथेच असते. अंजली देखील देवाचं दर्शन घेते आणि ती राकेशला म्हणते की निघालात का तुम्ही? चला आम्ही पारायणाला जातो आहोत, तुमच्याच सोबत येऊ. तेव्हा राकेश बहाणा करतो की नाही नाही अगं, मला आधीच क्लायंटला भेटायला उशीर झालाय ना, त्यात आणखीन उशीर होईल. तेव्हा राकेशला अंजली अडचणीतच आणते. ती म्हणते की अहो फारसा वेळ नाही लागणार. हे बघा, आम्ही जर उशीर केला तर आम्हाला नंतर ट्रॅफिक लागेल आणि पारायणाला पोहोचायला उशीर होईल ना. त्यापेक्षा तुमच्यासोबत आलो तर वेळेत पोहोचू. आणि त्या दोघीही पुढे निघून जातात. राकेश जबरदस्त अडकलेला असतो. कारण अंजलीने जर राकेशला ईश्वरीला भेटताना पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल याची भीती त्याला असतेच. तर आता राकेश अंजलीला खूप वैतागतो आणि म्हणतो की काय कटकट आहे यार ही. एकतर हिच्यामुळे मला आता ईश्वरीला भेटताच येणार नाही. त्याचं काय करू? तर इकडे जयश्रीला मस्का मारण्यासाठी ईश्वरीने नम्रताची मदत घेतलेली असते. नम्रताला ती प्लॅनिंग समजावते की असं काहीतरी कर की आत्या दिवसभर मुंबईची सैर करतच फिरली पाहिजे. आता नम्रता जयश्रीकडे जाते आणि म्हणते की आत्या 2 दिवस झाले ना आम्हाला मुंबईमध्ये येऊन, परंतु मुंबई बघायचीच राहून गेली. मुद्दाम म्हटल्यानंतर आत्या म्हणते की अगं मला देखील माझ्या भाच्याना मुंबईची सैर करायची खूप हौस आहे, परंतु ती इशू बघितलीस ना, आल्यापासून काही ना काही कारनामे तिचे चालूच आहेत. तर ईश्वरी इशारा करून नम्रताला बोलतं करते. तेव्हा नम्रता जयश्रीला समजावते की आता प्लीज आज आपण जायचं का, आपण इशूला नको ना घेऊन जाऊयात. त्यावरती जयश्री म्हणते की नाही नाही, मला आत्ता 2 दिवस तरी काहीच जमणार नाही. माझं अंग ना खरंच खूप दुखतं आहे. आता जयश्रीने फिरायला जायला नकार दिल्याने जयश्रीला घरातून बाहेर कसं काढायचं आणि तीच संधी साधून राकेशला कसं भेटायला जायचं याचं प्लॅनिंग ईश्वरी मनात करत असते. आणि पुन्हा ती गणपती बाप्पाचा धावा करायला लागते की या संकटातून मार्ग काढून दे. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. ईश्वरी राकेशला भेटायला गेल्यानंतर तिथे अर्णवची आणि तिची भेट होते. अर्णवची तिची धडक होते आणि ईश्वरीच्या मोबाईलची स्क्रीनच तुटते. अर्णव पुन्हा पैशांचा माज दाखवत तिला म्हणतो की हे पैसे घे आणि गुपचूप स्क्रीन बदलून घे. त्यावरती ईश्वरी त्याला सणसणीत उत्तर देते की तुमचा जो हा पैशांचा माज आहे ना, तो एक दिवस तुम्हाला घेऊनच बुडवेल. आम्ही पैशात नाही तर समोरच्या माणसाच्या मनातील चांगल्या भावना बघूनच ठरवतो की तो माणूस किती श्रीमंत आहे ते. आणि तुमच्या या अशा वागण्यावरूनच कळतंय की तुमचा बँक बॅलन्स किती झिरो आहे ते. तर ईश्वरीने तिथे अर्णवला चिडवले, डिवचले. अर्णव पुढे नक्की काय करेल आणि राकेश नेमकी अर्णवच्या हाताखालीच ईश्वरीला नोकरी मिळवून देणार आहे. तर आमने सामने आल्यानंतर पुढे काय होईल ते पाहणं तितकंच मनोरंजक